नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना. मंदाकिनी हॉटेलमध्ये रक्तरंजित हल्ला, व्यवस्थापकाचा उपचारादरम्यान मृत्यू. नंदुरबार शहरात मंदाकिनी हॉटेल व्यवस्थापकाला जबरी मारहाण झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी 5 जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सुरू आहे. तर या गुन्ह्यातील 5ही आरोपींना तातडीने अटक करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. नंदुरबार शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. तळोदा रोडवर हॉटेल मंदाकिनी येथे व्यवस्थापकाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जुन्या वादातून काही तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून 25 वर्षीय व्यवस्थापक सागर जाधव याच्यावर लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत सागर जाधव याला तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमस्कार. काल रात्री एक बारमध्ये बार मॅनेजर सोबत काही लोकांनी अंदाजे 5 इस्मांनी त्यांच्यासोबत शाब्दिक वाद करून त्यांच्यावर हल्ला केला होता. त्याचे फिजिकल असॉल्ट केल्यामुळे त्यांची उपचारादरम्यान मृत्यू झाली आणि या अनुषंगाने सदर पीडितची मृत्यू झाल्याने उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व इस्मांविरुद्ध मर्डरचे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचबरोबर रायचे कलम लावून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला. तपासाचा काम पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत आहेत आणि पुढचा तपास सुरू आहे. आरोपींचे बद्दल माहिती घेणे चालू आहे आणि त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आपण अटक करणार आहोत. जुन्या वादावरून त्यांचे शाब्दिक वाद सुरू होता आणि त्या वादाची अनुषंगानेची ही घटना घडली असं प्रथमदर्शनी दिसत आहे. परंतु पुढची जे काही तपासामध्ये जे काही नवीन गोष्टी किंवा जे काही सत्यता समोर येईल त्या अनुषंगाने खरोखर आपल्याला सांगता येईल आणि पीडितला नेमका कोणत्या कारणाने आरोपींनी मारहाण केली याबद्दल एकंदरीत तपासामध्ये जे काही उत्पन्न होत असलेली बाबीच्या अनुषंगाने सांगणे योग्य राहील असं मला वाटतं.